तर आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री कसं पाहता याच्याकडे काय सांगा? अतिशय आनंदाची गोष्ट आहे की शेवटी विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर केंद्र शासनाला झुकावं लागलं. ज्या पद्धतीनं देशामध्ये वारंवार परीक्षेमध्ये जे गैरप्रकार होत होते त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये फार मोठा आक्रोश होता आणि हा आक्रोश प्रामुख्याने दिल्ली येथे जंतर मंतर येथे कॉकरोच पार्टीच्या माध्यमातून त्याचे प्रमुख अभिजितजी दिपके जे महाराष्ट्राचे आहे ते तिथे आंदोलन बसले. सोनमजी वांगचूक साहेब ते आंदोलन बसले. सोनमजी वांगचूक यांनी 26 दिवस आंदोलन केलं पण तरी पण सरकारने यांच्याकडे लक्ष दिलं आणि दिवसेदिवस हा देशामध्ये महाराष्ट्र असो, गुजरात असो, पंजाब असो, बिहार असो, प्रत्येक राज्यामध्ये हा विद्यार्थ्यांचा आक्रोश दिवसेदिवस वाढत होता. आणि शेवटी या 12 वर्षामध्ये एकाचा सुद्धा राजीनामा मोदी सरकारमध्ये झाला नव्हता. पण हा राजीनामा विद्यार्थ्यांच्या ताकदीसमोर मोदी सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. ही विद्यार्थ्यांची आणि संविधानाची खरी ताकद आहे.